भिजायला सोड ना काही. काय बरं लिहावं काहीच सुचत नाही. अरे हो, पण काय सुचत नाही? अरे कविता सुचत नाही. आज मी पावसावर कविता करणार आहे. अचानक तुझ्यातला कवी कसा जागा झाला रे? अरे मी आज बालकवींची श्रावण मासी ही कविता वाचली. मग ठरवलं पावसावर कविता करायचीच. अरे असं नुसतं मनात आणून काही कविता होत नसते. त्यासाठी अंगी प्रतिभा हवी, अभ्यास हवा, निरीक्षण असावं लागतं. अरे कविता करत नसतात, कविता स्फुरत असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा, त्याचं स्फुरण वेगळं, त्यातला भाव वेगळा. म्हणून पाऊस सारखा असला तरी प्रत्येकाची कविता ही वेगळी असते. हो, आणि आज शिक्षण विवेकच्या काव्य वाचन स्पर्धेत रमणबाग प्रशालेतून मी अथर्व, रुद्र आणि मी तेजस. आम्ही घेऊन आलो आहोत पाऊस कवींच्या नजरेतून, शब्द ओल्या सरीतून, शब्द ओल्या सरीतून. जसं बालकवींनी या कवितेत श्रावणाचं मनोहर रूप आपल्यासमोर उभं केलं, तसंच कुसुमाग्रजांची ही कविता देखील आपल्यासमोर वर्षा ऋतूतील सृष्टीचे रंग आणि गंध प्रत्यक्षात उभे करते, तेही अगदी वेगळ्या धाटणीने. हासरा नाचरा जर असा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊले टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला. घुमटी लावत सोनेरी निशाणे, आकाश वाटेने श्रावण आला. नौकांच्या संगती खेळत लाटांशी, रिमझिम धारांशी श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला. लपे ढगामागे धावे माळावर, असा खेळ करत श्रावण आला. सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला. आनंदाचा धनी श्रावण आला. अशा या हसऱ्या साजऱ्या सुखाची पेरणी करणाऱ्या वर्षा ऋतूने आपल्याला पावसाचं दान दिलंय. पाऊस सगळ्यांसाठी सारखा असला तरी पण या पावसावर सगळ्यात आधी हक्क कुणाचा आहे माहित आहे? हेच आपल्याला सांगतायत विंदा करंदीकर. पाऊस मुलांचा, पानांचा, फुलांचा, पडतो टपटप जातो झपझप, भिजवतो दप्तर पुसतो पाटी, फुलपाखराच्या लागतो पाठी. पाऊस मुलांचा, झुलत्या झाडांचा, पडतो रिमझिम खेळतो लेझिम. अहो भर रस्त्यावर घेतो लकेर, भर रस्त्यावर घेतो लकेर, घराच्या भोवती धरतो फेर. पाऊस मुलांचा, हिरव्या चाऱ्यांचा, पडतो सरसर जातो झरझर. मोठ्यांच्या बरोबर घेतो कट्टी, मोठ्यांच्या बरोबर घेतो कट्टी, मुलांच्या बरोबर करतो गट्टी. घालतो फुगडी आडवी तिडवी, घालतो फुगडी आडवी तिडवी, नाचवतो गाणे डिंगोरी डिम्मा, केळीच्या बरोबर खेळतो जिम्मा. पाऊस मुलांचा, पानांचा, फुलांचा, येतो भुरकन जातो झरकन. मध्येच काढतो उन्हाची कळ, मध्येच काढतो उन्हाची कळ, वाऱ्याला घेऊन मारतो पळ, वाऱ्याला घेऊन मारतो पळ. खरंय, वर्षा ऋतू आला की मुलांसोबत शब्दवेलीही बहरून येतात. पण अशा वेळी कोणी निसर्गाचं वर्णन करतं, तर कोणी हा पाऊस शेतकऱ्याच्या मदतीला कसा धावून येतो हे सांगतं. अगदी अशोक कळी यांच्या कवितेसारखंच. खेळ पावसाचा रंगला रंगला, रानात पाऊस रमला रमला. रानाचा पाऊस मित्र माझा झाला, रानचा पाऊस मित्र माझा झाला. खेळता खेळता मदतीला आला, वाफसा रानाचा दुडू केला, वाफसा रानाचा दुडू केला. करून पेरणी हळूहळू केला. नाच मोरणीचा रोज थरारला, नाच मोरणीचा रोज थरारला. काकरात ओल्या कोंब तरारला, बांधला रानात मखमली शेला, बांधला रानात मखमली शेला. बैल कोळप्याचा धुरकरी झाला, बैल कोळप्याचा धुरकरी झाला. अरे वा, पावसाळ्यातल्या हिरव्यागार शेताचं यांनी किती सुंदर चित्र आपल्या शब्दांनी रंगवलंय. पण याच पावसाच्या रौद्र रूपाचं वर्णन करणारी कविता अशोक कोळी यांना सुचते, जी आपल्याला अंतर्मुख करते. देवाचा पाऊस, देवाचा पाऊस असं का पडतो, कसा का चिळतो सगळ्यांना. विसरून जातो शेत भिजवणं, धान्य पिकवणं जगासाठी. काम हे सोडून शहरात जातो. अहो काम
हे सोडून शहरात जातो तिथे का पडतो अंधाधुंद? धरणे फोडतो, रस्ते तुडवतो, गावं बुडवतो कितीतरी. देतो उडवून का रे हाहाकार, का बेदरकार वागतोस? देवाचा पाऊस असा का वागतो? कोणतरी सांगतो असे त्याला? सांगा ना, कोण सांगतो असे त्याला? खरंय रे, या अस्मानी संकटाने क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतं, पण तरी देखील बळीराजा खचून जात नाही, पुन्हा जोमाने उभा राहतो. पण तुला एक सांगू का, फक्त धो धो पाऊस किंवा श्रावणधारा यांवरच कवी कविता करत नाहीत, तर पावसाचा एक थेंब सुद्धा सृजनशील कवीला पुरेसा असतो. त्यामुळेच कवी अनंत कांबळे यांच्या शब्दातून पावसाचा एक थेंब काय जादू करतो ते बघूया. एक थेंब पावसाचा, एक थेंब पावसाचा, हिरव्या हिरव्या गवताचा, गाई गुऱ्यांच्या चाऱ्याचा. एक थेंब पावसाचा, माणिक मोती पिकण्याचा, तहान भूक हरण्याचा. एक थेंब पावसाचा, किडा मुंगी जगण्याचा, पानं फुलं फुलण्याचा. एक थेंब पावसाचा, डोंगर माथा भिजण्याचा, दर्याला आंघोळ घालण्याचा. एक थेंब पावसाचा, एक थेंब पावसाचा. असे अनेक थेंब एकत्र येऊन पाऊसधारा बरसायला लागतात. हळूहळू त्यांचं बरसणं वाढत जाऊन धो धो पाऊस सुरू होतो. मग यावेळी लहान मुलांच्या मनात काय चाललं असावं याचा वेध घेते ती मंगेश पाडगावकर यांची कविता. सगळा, अहो सगळा दिवस पावसाचे पडतायत लोटच लोट. झाडाला आणला पाहिजे एक नवा रेनकोट. भिजत भिजत पडते आहे इथून तिथे चिमणी भित्री. आई, तिला देऊ का ग मी तुझी नवी छत्री? आधीच एवढा मोठा पाऊस, अहो आधीच एवढा मोठा पाऊस, त्यात अशी गार हवा, बेडकाला गरम गरम चहा करून द्यायला हवा. हाल किती महिन्याचे, हाल किती महिन्याचे बाहेर आहे दिवसभर. बाबा, ओ बाबा, तुमच्या टोपीमध्ये बांधू का होतीचं घर? सांगा ना, बांधू का होतीचं घर? खरंच किती छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेतली ना. बाहेर धो धो पाऊस पडतोय आणि हातात गरम गरम चहाचा कप, आणि तेही बेडकाच्या. ही कल्पनाच किती धम्मा लढवून देणारी आहे ना. खरंय, पण त्यातला गमतीचा भाग सोडला तर यातून आपण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीची आपुलकीने काळजी घ्यावी हेच आपल्याला प्रत्येक कवितेतून सांगितलं आहे. आणि हो, मला हे पण लक्षात आलं, पाऊस जरी सारखा असला तरी प्रत्येक कवीची कविता वेगळी कशी होते ते. आणि हेच आम्ही आमच्या सादरीकरणातून मांडलं. पाऊस कवींच्या नजरेतून, शब्द ओल्या सरीतून, शब्द ओल्या सरीतून. धन्यवाद.